नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजनेचा व्हिडिओ आपण बनवलेला होता. पण विद्यार्थ्यांना त्यामध्ये बऱ्याच काही अडचणी ह्या निर्माण झालेल्या आहेत. आपण आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून एकदम सोप्या पद्धतीने त्यांच्यासाठी बघणार आहोत. मित्रांनो, यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की विद्यार्थ्यांना किती स्कॉलरशिप मिळणार आहे आणि कोणाला मिळणार आहे. तर मित्रांनो, या योजनेचा लाभ हा SC ST विद्यार्थ्यांना, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना होणार आहे. तर मित्रांनो, या योजनेचा फॉर्म कशा पद्धतीने तुम्ही भरू शकता, काही प्रॉब्लेम्स हे विद्यार्थ्यांना आलेले आहेत. काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की गव्हर्नमेंट हॉस्टेलला आम्ही हॉस्टेल घेतलेलं आहे, तर आम्हाला या योजनेचा लाभ हा मिळेल का? तर मित्रांनो, या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ हा मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट हॉस्टेल मिळालेलं नाही, अशाच विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ हा दिला जाईल. या योजनेचा शासन निर्णय जर तुम्हाला वाचायचा असेल तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे. तेथून तुम्ही डाउनलोड करून हा शासन निर्णय तुम्ही बघू शकता. आता सर्वात प्रथम मित्रांनो, तुम्ही पहिल्यांदा कॉलेजला ॲडमिशन घेतली असेल आणि पहिल्यांदा या स्कॉलरशिपचा लाभ घ्यायचा इच्छुक असेल, तर तुम्हाला या योजनेअंतर्गत फॉर्म हा भरायचा आहे. पहिल्यांदा तुम्हाला ऑफलाईन अशा पद्धतीने हा फॉर्म भरावा लागतो. तर या फॉर्म ऑफलाईन अशा पद्धतीने तुम्ही भरून घेतल्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी भाड्याने राहतात मित्रांनो, त्याचं रेंट ॲग्रीमेंटसुद्धा तुम्हाला इथे द्यावं लागतं. तर हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही याच्यामध्ये जोडल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे. तर या मित्रांनो, यामध्ये सर्व बेसिक माहिती हीच भरायची आहे. तुम्हाला की तुमची एकूण टक्केवारी, तुम्हाला मिळालेले गुण, हे सर्व अर्जदाराची माहिती तुम्हाला याच्यामध्ये भरायची आहे. स्वतःचे नाव, वडिलांचे नाव, आई-वडिलांचा संपूर्ण पत्ता, तुमच्या जातीचा प्रवर्ग, अर्जदाराचा मोबाईल नंबर, सगळं बेसिक माहिती तुम्हाला याच्यामध्ये भरायची आहे. तुम्ही दिव्यांग असाल तर यस, तसेच तुमची बँकेची डिटेल्स यामध्ये भरायची आहे. तुमच्या बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक, IFSC कोड याप्रमाणे तुम्हाला सर्व माहिती ही भरायची आहे. ज्या महाविद्यालयामध्ये अर्जदाराने त्या महाविद्यालयाचे नाव यामध्ये लिहायचे आहे. तसेच तुमचा अभ्यासक्रम हा कोणत्या पदवी रिलेटेड आहे ते तुम्हाला यामध्ये भरायचे आहे. जसे की इंजिनिअरिंग, मेडिकल. खाली तुम्हाला गुणांची टक्केवारी ही तुम्हाला भरायची आहे. मित्रांनो, इयत्ता 10वी तसेच 12वी टक्केवारी तुम्हाला इथे भरायची आहे. पालकांचे पूर्ण नाव, पालकांची अर्जदाराशी असलेले नाते, हे सर्व माहिती तुम्हाला यामध्ये भरायची आहे. त्यानंतर खाली योजनेच्या अर्जासाठी शैक्षणिक संस्थेची द्यावयाची माहिती. तुम्ही ज्या संस्थेमध्ये मित्रांनो ॲडमिशन घेतली आहे, ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घेतली आहे त्याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला इथे भरायची आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे की हे सर्व कागदपत्रे या योजनेचा फॉर्म भरू शकता. आता मित्रांनो, यामध्ये तुम्हाला दिलेला आहे की समाज कल्याणची माहिती. तर हा फॉर्म तुम्हाला ऑफलाईन भरायचा आहे. हा फॉर्म मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तुम्ही हे सगळं कागदपत्र जोडून याचा फॉर्म भरल्यानंतर मित्रांनो, याचा ॲग्रीमेंट वगैरे करून तुम्हाला फॉर्म ऑफलाईन समाज कल्याण कार्यालयामध्ये सबमिट करायचा आहे. समाज कल्याण कार्यालयामध्ये आता तुम्ही म्हणाल की आमचा जिथे ॲड्रेस आहे त्या समाज कल्याण ऑफिसला आम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे का? म्हणजे आमचे जिथे घर आहे त्या समाज कल्याणच्या जिल्ह्याच्या ठिकाणी हा सबमिट करायचा आहे का? तर मित्रांनो, नाही. तुम्ही ज्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं आहे तर त्या जिल्ह्याच्या समाज कल्याण ऑफिसमध्ये तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे. तुम्ही मुंबईमध्ये ॲडमिशन घेतली असेल तर तुम्हाला मुंबईच्याच समाज कल्याण कार्यालयामध्ये जाऊन हा फॉर्म सबमिट करायचा आहे. आता तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी ॲडमिशन घेतली असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की तुम्हाला समाज कल्याण ऑफिस कार्यालयाचा पत्ता तसेच कार्यालयाचा मोबाईल नंबर हे तुम्हाला दिसत आहे. ठाणे, पालघर, रायगड, मुंबई, सिंधुदुर्ग, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अमरावती, बुलढाणा याचे सर्व जे महाराष्ट्रामध्ये जिल्हे आहेत त्या जिल्ह्याच्या ठिकाणी हा समाज कल्याण कार्यालय आहे. त्याचा पत्ता तसेच कार्यालयाचा मोबाईल क्रमांक मी तुम्हाला याच्यामध्ये दिलेला आहे. तर तुम्हाला अडचण असेल तर येथे संपर्क करून तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे आणि येथे तुम्हाला सबमिट मित्रांनो करायचा आहे. तर काळजी करू नका. तुम्ही शांततेत हा फॉर्म पहिले समजून घ्या, नंतर भरून घ्या आणि त्यानंतर मित्रांनो हा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला 2 इन्स्टॉलमेंटमध्ये याचे पैसे हे मिळणार आहेत. तर मेडिकल आणि इंजिनिअरिंग फील्डसाठी तुम्हाला पहिल्या इन्स्टॉलमेंटमध्ये 26,000 रुपये हे पहिल्या इन्स्टॉलमेंटमध्ये दिले जाणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्हाला 44,000 रुपये मिळणार आहेत. तुम्ही म्हणा 44,000 रुपये कसे? तर मित्रांनो, यामध्ये तुम्ही
तुम्हाला जो पहिल्या वर्षीचा जो इन्स्टॉलमेंट येते त्यामध्ये तुम्हाला साहित्य घेण्यासाठी काही शासनातर्फे एक्स्ट्रा बेनिफिट हे यामध्ये दिले जातात. तर तुम्हाला दुसऱ्या इन्स्टॉलमेंटमध्ये 44-45 हजार रुपये हे येतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तुम्हाला याबद्दल काही अडचण असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपण तुम्हाला अशीच माहिती पुढे देखील देत राहू. धन्यवाद.